आता पाहूया दिवसभरातल्या टॉप 9 राजकीय बातम्या। 4 जूनचा निकाल सकारात्मक येईल, आतापर्यंत न पाहिलेल्या गोष्टी यंदाच्या निवडणुकीत पाहिल्या। भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची प्रतिक्रिया। काँग्रेसमध्ये फूट पडली आहे, वडेट्टीवारांनी 4 जून नंतर भाजपवासी होण्याची तयारी करावी, भाजप नेते नितेश राणेंचं वक्तव्य। पडलेली आहे, फक्त बाहेर यायचं बाकी आहे। आणि कोण बाहेर येणार हे निवडणुकीच्या काळात आम्हाला जी अदृश्य शक्तींनी मदत केली काँग्रेसच्या मध्ये, ते तुम्हाला सगळे आमच्या बरोबर प्रवेश करताना 4 जून नंतर दिसतील। सगळ्यांच्या आशीर्वादाने आमची 4 तारीख चांगली जाणार, लोकसभा निवडणूक निकालाआधी मुख्यमंत्र्यांकडून विश्वास व्यक्त। किती काही म्हटलं तरी सुद्धा तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने 4 तारीख आपली चांगलीच जाईल। लोकसभा निवडणुकीच्या निकालाबाबत काँग्रेसचा अहवाल तयार, अहवालात महाराष्ट्र, यूपी, बिहारमध्ये जास्त जागा मिळण्याचा अंदाज। अहवालावर काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी चर्चा केल्याची माहिती। मराठवाड्यात महायुतीला एकही जागा मिळणार नाही, रावसाहेब दानवे, पंकजा मुंडेही पडणार। महाविकास आघाडीला राज्यात 32 जागा मिळणार, शिंदे संपले, चंद्रकांत खैरेंचा मोठा दावा। असं वाटतं की राज्यामध्ये त्या ठिकाणी महाविकास आघाडीला 32 जागा येतील। 32 जागेचा अंदाज त्या ठिकाणी अनेकांनी वर्तवलेला आहे आणि 32 जागा येतील। शिंदे तर संपला, शिंदे हे संपले। डागडुक आहे पण पेपर सोपा गेला। संदीपान भुमरेंनी काय ईव्हीएम मशीन बदलल्या का? 1 लाख मतांनी निवडून येणं कसं शक्य? मी 10,000 मतांनी का असेना विजयी होणार, चंद्रकांत खैरेंकडून विश्वास व्यक्त। द्यायला जायचो ना त्यावेळेस मारुतीचं दर्शन करून, सुपर मारुतीचं दर्शन करून जायचो, दाग व्हायचं। मग तिकडनं आल्यानंतर पेपर चांगला गेला की आनंदात राहायचा। आणि म्हणून धाकधूक ठेवावी पण लागते, ओव्हर कॉन्फिडन्स जाता कामा नये। भाजपला महाराष्ट्रात 8 पेक्षा जास्त जागा मिळणार नाहीत, लोकसभा निकालाआधी विजय वडेट्टीवारांचा दावा। इकडेच बसतोय, देशात बसतोय, पंजाबमध्ये बसतोय, हरियाणामध्ये बसतोय, कर्नाटकामध्ये साफ झाले, महाराष्ट्रात साफ होणार आहेत। 8 जागा जेमतेम भाजप भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात मिळतील, त्यापेक्षा अधिकची एकही जागा मिळणार नाही, मी 4 दिवस पूर्वी सांगतोय। कोकण पदवीधर मतदारसंघाच्या जागेबाबत 2 दिवसात निर्णय होईल, ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांची माहिती। मनुस्मृतीच्या शालेय अभ्यासक्रमातील समावेशाला विरोध करा, छगन भुजबळांचा भाजपला सल्ला। तर भुजबळांनी आव्हाडांना सुनावलं नाही हे दुर्दैव, हसन मुश्रीफांचा टोला।